तर डबल एक्सपोजर इफेक्ट तयार करण्यासाठी आपण कुठलाही कस्टम साईज घेऊ शकतो। सर्वात आधी आपण एलिमेंट्समधनं 2 पिक्चर्स सिलेक्ट करूया। तर इथे मी ऑलरेडी सिलेक्ट करून ठेवलेले आहेत ते 2 इमेजेस मी इथे एकावर एक प्लेस करणार आहे। पहिल्याला मी ॲज अ बॅकग्राऊंड इमेज सेट केलं आणि आता ही दुसरी इमेज आहे जी मी त्यावर सेट करणार आहे। तर इमेजेस व्यवस्थित सेट करून झाल्यानंतर आपल्याला जायचं आहे एका ॲपमध्ये। तर ॲपचं नाव आहे इमेज मिक्सर। तर हा जो पहिला दिसतोय यावर क्लिक करायचं, हाच तो ॲप आहे। तर तो आपल्याला इमेज सिलेक्ट करायला सांगतोय। पहिली इमेज आपण सिलेक्ट केली आणि इथे मिक्स सिलेक्टेड इमेजवर आपण क्लिक करायचं आहे। तर इथे बघू शकता स्ट्रेंथ आणि मिक्स साईज हे 2 ऑप्शन मिळतील। स्ट्रेंथला एकदम कमी करायचं आणि साईजला तुम्ही तुमच्या अकॉर्डिंगली ॲडजस्ट करू शकता। जितका एक्सपोजर हवा आहे तेवढ्या प्रमाणात आपण तो सेट करू शकतो आणि फायनली सेव्ह करायचं। तर ही तयार झालेली आहे आपली डबल एक्सपोजर इफेक्ट। अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। थँक्यू।